हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शिलवन फुलकर. ऑक्झन अकॅडमी ऑफ इंग्लिशच्या या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी 10वीत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. आणि त्यामध्ये पहिला जो प्रश्न असतो, डू ॲज डिरेक्टेड, म्हणजे दिशानिर्देश दिल्याप्रमाणे करा. हा प्रश्न योग्य पद्धतीने कसा सोडवायचा आणि याचं स्पष्टीकरण मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सवंगड्यांना हा सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. तर पहिला प्रश्न असतो, कंप्लीट द वर्ड्स. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स, म्हणजे शब्द अपूर्ण दिलेले असतात आणि योग्य अक्षरे घालून त्यामध्ये तुम्हाला शब्द पूर्ण करायचे असतात. उदाहरणासाठी घेऊ आपण हा शब्द. यामध्ये कोणता असेल? राईट, रेफ्यूज. यामध्ये फायनल, यामध्ये रेस्क्यू, यामध्ये वर्ल्ड. तर अशा प्रश्नात आपल्याला स्पेलिंग पूर्ण करायचे असतात. त्यानंतरचा प्रश्न असतो, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे दिलेल्या शब्दांना ए ते झेड या क्रमाने लावायचं असतं. त्यामध्ये काही एक सिरीज दिली आहे. उदाहरणार्थ फील, लाईन, क्रिएट, बीक. यामध्ये पहिला कोणता येईल शब्द? बीक, दुसरा क्रिएट, तिसरा फील आणि चौथा लाईन. आता ही शृंखला बघा, अँट, एअर, आस्क, एबल. तर एबल, एअर, अँट आणि आस्क अशा पद्धतीने हे शब्द शब्दक्रमात किंवा अक्षरक्रमात डिक्शनरीसारखे येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो, पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. यात तुम्हाला योग्य विराम चिन्हांचा वापर करायचा आहे. म्हणजे कॉमा लागेल कॉमा, फुल स्टॉप लागेल फुल स्टॉप, साइन ऑफ इंटरोगेशन लागेल साइन ऑफ इंटरोगेशन. हे वाक्य बघा. यामध्ये काय होईल? मेरी कोम सेड, त्यानंतर कॉमा लागेल, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये आपण लिहू आय लव्ह बिंग अ मॉम. त्यानंतर हे वाक्य बघा. यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये हॅव यू सीन हर प्रश्न असल्या कारणामुळे साइन ऑफ इंट्रोगेशन, त्यानंतर सेड, बिशंबरचा बी कॅपिटल. त्यानंतर कॅपिटल लेटर्स, कॉमा, कोटेशन मार्क्स यांचा वापर योग्य पद्धतीने जर तुम्ही केला तर या प्रश्नांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट स्पीच समजणं महत्त्वाचं आहे, कारण 90% डायरेक्ट स्पीचमधले सेंटेन्सेस यामध्ये विचारले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो, मेक 4 वर्ड्स यूजिंग द लेटर्स. यामध्ये कमिटमेंट हा शब्द आहे. प्रश्न या प्रकारे दिलेला असतो, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ड कमिटमेंट. कमिटमेंट या शब्दातील अक्षरे वापरून किमान 3 अक्षरी 4 शब्द तयार करायचे असतात. 3 अक्षरे आले पाहिजे. उदाहरणार्थ कमिटमेंट यामध्ये कम हा शब्द फॉर्म होतो, मिंट हा शब्द फॉर्म होतो, आयटम, टाईम सारखे शब्द फॉर्म होतात. तर 3 अक्षरे असलेला शब्द तरी असायला पाहिजे, ही एक अट आहे यांची. त्यानंतर एक कॉलोकेशन नावाचा प्रकार असतो, ज्याला राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक एक्झाम्पल दिलं जातं, उदाहरणार्थ हे, आणि या शब्दाशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे असतात. याला इंग्लिशमध्ये कॉलोकेशन्स असा शब्द आहे. उदाहरणार्थ लविंग, ब्युटिफुल, केअरिंग, स्मार्ट, बिझी हे सगळे विशेषणं मदर या नामाला डिस्क्राईब करू शकतात. म्हणजे दिलेल्या शब्दाशी जुळणारा जवळचा अर्थ असलेला शब्द तुम्हाला इथं लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे विचारला जातो, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. यामध्ये वर्ड चेन ऑफ नाउन्स, कधी वर्ड चेन ऑफ ॲडवर्ब्स, कधी वर्ड चेन ऑफ वर्ब्स अशा प्रकारचे तुम्हाला उदाहरणं आढळतील. त्यामध्ये ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे एक शब्दसाखळी इथे दिलेली असते. त्यामध्ये प्रत्येक पुढील शब्द आधीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू झाला पाहिजे, ही त्यांची एक अट असते. उदाहरणार्थ दिलेला शब्द मॅन आहे, शेवटचं अक्षर एन आहे. पुढचा शब्द नेट तयार होईल. नेटचं शेवटचं अक्षर टी आहे, मग टीनं टेम्पल तयार होईल. टेम्पलचं शेवटचं अक्षर ई आहे, मग एक तयार होईल आणि एकचं
शेवटचा अक्षर जी आहे, मग गोल तयार होईल. म्हणजे मुलांना डू ॲज डिरेक्टेडचे प्रश्न खूप सोपे आहेत. थोडं स्पेलिंग, अल्फाबेटिकल ऑर्डर, पंक्च्युएशन, शब्द तयार करणं, रिलेटेड वर्ड्स आणि वर्ड चेन यांचा सराव जर तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नेहमीप्रमाणे मी म्हणेल सबस्क्राईब करा ऑक्झन अकॅडमी ऑफ इंग्लिशला. भेटूया नवीन सेटसह. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू सो मच.